हॅलो बच्चो, गणिताचा भाषा यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण नवीन टॉपिक स्टार्ट करणार आहोत। चॅप्टर नंबर 4 डिटर्मिनंट्स अँड मॅट्रायसेस। डिटर्मिनंट्स अँड मॅट्रायसेस। आता आपल्याला सुरुवातीला ह्या चॅप्टरमध्ये नेमकं डिटर्मिनंटचं इंट्रोडक्शन बघायचं आहे। म्हणजे याचे आपण दोन पार्ट करूया। दोन पार्ट म्हणजे कसे, तर डिटर्मिनंट वेगळा आणि मॅट्रायसेस वेगळा। डिटर्मिनंट स्टडी केल्यानंतर मॅट्रायसेस सोपा जातो। आता नेमकं डिटर्मिनंटचं इंट्रोडक्शन काय, तर डिटर्मिनंट चॅप्टरमध्ये नेमकं आपल्याला काय स्टडी करायचं आहे। तर नेमकं डिटर्मिनंट कशाला म्हणायचं ते समजून घ्या। जनरली डिटर्मिनंट जर डिनोट करायचा असेल तर दोन व्हर्टिकल बारने डिनोट करतात। म्हणजे कसा, तर पहा, डिटर्मिनंट हे असा डिनोट करतात आणि ह्या डिटर्मिनंटमध्ये जनरली आपण डिटर्मिनंटसाठी कॅपिटल डी घेतो। सिम्बॉल काय घेतो, कॅपिटल डी, आणि हा सिम्बॉल आहे त्याचा डिटर्मिनंटचा। आता ह्याच्यामध्ये एलिमेंट घेतो आपण। एलिमेंट म्हणजे नंबर घेतो। समजा 1 2 3 4 हे नंबर घेतले, तर हा झाला डिटर्मिनंट। आणि हा डिटर्मिनंट कसा सॉल्व करायचा, तर बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्यांचं सबस्ट्रॅक्शन करायचं। 4 × 1 4 मायनस 3 × 2 6 इज इक्वल टू 4 मधनं 6 सबस्ट्रॅक्ट केला तर -2 राहतो। म्हणजे ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आली, -2 आली। काय आली डिटर्मिनंटची व्हॅल्यू, -2। तर अशा पद्धतीने डिटर्मिनंट सॉल्व करतात। मग इन जनरल जर ह्यालाच आपण जनरलमध्ये लिहायचं जर झालं तर डिटर्मिनंट डी इज इक्वल टू ABCD। मग हे झाले एलिमेंट ABCD। आता ह्यांना कसं सॉल्व करायचं, तर ए आणि डीचं मल्टिप्लिकेशन करायचं। AD मध्ये मायनस घ्यायचं आणि C आणि बीचं मल्टिप्लिकेशन करायचं CB। तर अशा पद्धतीने डिटर्मिनंट सॉल्व करायचा। आता हा जो डिटर्मिनंट आहे हा ऑर्डर 2/2 चा डिटर्मिनंट आहे। नेमका 2/2 काय म्हणायचं, ऑर्डर इथं दाखवायची 2/2, ह्याला रीड करायचं 2/2। तर नेमकं ऑर्डर 2/2 चा काय म्हणायचं, तर हे पहा, आडवे रो असतात, उभे कॉलम असतात। हे पहा, R1 R2 आडवे रो आणि उभे कॉलम असतात C1 C2। मग दोन रो आहेत आणि दोन कॉलम आहेत, म्हणून ह्याला ऑर्डर 2/2 चा डिटर्मिनंट म्हणायचं। क्लिअर झालं। ऑर्डर 2/2 चा डिटर्मिनंट कसा सॉल्व करायचा, तर हे जनरल फॉर्म झालं। हे एक एक्झाम्पल घेतलं आणि सॉल्व करून दाखवलं। आता असाच आपल्याला ऑर्डर 3/3 चा डिटर्मिनंट बघायचा आहे। आता ऑर्डर 3/3 चा डिटर्मिनंट कसा घ्यायचा, तर बघा, ऑर्डर 3/3 चा डिटर्मिनंट घेऊ आपण। D इज इक्वल टू, समजा आपण नंबरमध्ये आधी जनरलमध्ये दाखवतो तुम्हाला। समजा एलिमेंटसाठी ABC किंवा सगळे ए जरी एलिमेंट घेतले तरी चालेल, किंवा चला एक सॉल्व करून दाखवतो। 1 2 3 3 2 1 1 2 1। आता बघा, जनरली सॉल्व करताना छोटे छोटेच नंबर घेतले म्हणजे कॅल्क्युलेशन करायला आपल्याला इझी जातं। म्हणून बघा, आता ह्याला कसं सॉल्व करायचं। आता ह्याला सॉल्व करायचं असेल, ह्याला ऑर्डर 3/3 चा डिटर्मिनंट बनायचं। का ऑर्डर 3/3 चा, तर 3 रो आहेत आणि 3 कॉलम आहेत, म्हणून ऑर्डर 3/3 चा डिटर्मिनंट। ऑर्डर 2/2 चा बघितला आपण कसा सॉल्व केला। आता ऑर्डर 3/3 चा बघायचा, त्यासाठी इथं प्लस मायनस प्लस ह्या स्टेपने चालायचं। मग पहिल्यांदा हा +1 घ्यायचा। हा 1 घेतल्यानंतर थोडंसं डिटेलमध्ये सांगतो। हा 1 घेतल्यानंतर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून द्यायचा आणि राहिलेल्या एलिमेंटचा डिटर्मिनंट घ्यायचा। 2 1 2 1, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून दिले म्हणजे हा डिटर्मिनंट राहिला। हा डिटर्मिनंट घेतला आपण। त्याच्यानंतर -2 घेतल्यावर फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्यायचा, हे मग हे राहिलेले त्यांचा डिटर्मिनंट घ्यायचा। 3 1 1 1 3 1 1 1। त्याच्यानंतर +3 घेतल्यानंतर फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून द्यायचा आणि हा डिटर्मिनंट घ्यायचा। 3 2 1 2 इज इक्वल टू 1 ॲज इट इज। आता हा ऑर्डर 2/2 चा डिटर्मिनंट, ऑर्डर 2/2 चा डिटर्मिनंट, ऑर्डर 2/2 चा डिटर्मिनंट।
मग ह्यांना परत आधीच्या ह्याच्यामध्येच बघितलं आपण एक्झाम्पलमध्ये कसं सॉल्व करायचं ह्यांना, त्या पद्धतीने ह्यांना सॉल्व करू आपण. 2 × 1 2 मायनस 2 × 1 2 minus 2 as it is. 3 × 1 3 minus 1 × 1 1 plus 3 as it is. 3 × 2 6 minus 1 × 2 2 is equal to 1 as it is. 2 minus 2 0 minus 2 as it is. 3 minus 1 2 3 as it is. 6 minus 2 4 is equal to 1 × 0 0 minus 2 × 2 minus 4. 3 × 4 12 4 त्रिक 12. 12 मधनं 4 सबस्ट्रॅक्ट केले तर किती राहतील 8. हे तुमचं फायनल आन्सर. तर ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आली 8. तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढता येते. एखादा डिटर्मिनंट देतील आणि विचारतील फाइंड व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट. तर अशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे. आता ह्यालाच इन जनरल आपण असं लिहू शकतो, डिटर्मिनंट डी इज इक्वल टू A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33 ऑर्डर 3/3 किंवा M/N असं म्हणू आपण. M/N, M रो आणि N कॉलम. रो किती R1 R2 R3 या आडवे रो, आणि कॉलम किती कॉलम 1 कॉलम 2 कॉलम 3. 3 रो आणि 3 कॉलम आहेत. मग बघा हे जनरल फॉर्म झाला डिटर्मिनंटचा. आता तो म्हणताना हे कशाला लिहिले 11 12 13 21 22. तर ते 11 12 13 नाहीत, ते 1 1 आहेत, 1 2 आहेत, 1 3 असंच रीड करायचं. का रीड करायचं तर हा A11 म्हणजे ह्या एलिमेंटची पोझिशन दाखवतो. कशी तर पहिला 1 म्हणजे रो आणि दुसरा 1 म्हणजे कॉलम. तर A11 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, A12 म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम, A13 म्हणजे फर्स्ट रो थर्ड कॉलम, A21 म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम, A22 म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम, A23 म्हणजे सेकंड रो थर्ड कॉलम, A31 म्हणजे थर्ड रो फर्स्ट कॉलम, A32 म्हणजे थर्ड रो सेकंड कॉलम, A33 म्हणजे थर्ड रो थर्ड कॉलम. म्हणजे एक्झॅक्ट त्या एलिमेंटची पोझिशन लक्षात येते आपल्याला ह्या नंबरिंगने. म्हणून आपण इथं सॉल्व करताना काय केलं होतं तर हे पहा प्लस मायनस प्लस प्लस मायनस प्लस, आणि मग फर्स्ट एलिमेंट घेतला म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून दिला. हे पहा A11 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून दिला. हे सोडून देऊन हा डिटर्मिनंट घेतला 2 1 2 1 2 1 2 1. नंतर हा 2 घेतल्यानंतर सेकंड रो फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून दिला. हे मग काय 3 1 1 3 सॉरी 3 1 1 1 3 1 1 1. नंतर 3 घेतला थर्ड रो फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून दिला. हे पहा मग राहिले काय 3 2 1 2 3 2 1 2. सॉल्व करत गेलो. अशा पद्धतीने ऑर्डर 3/3चा डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व करायचा आहे. तर हे जनरल फॉर्म झाला आणि हे एक एक्झाम्पल झालं. आता ह्याच्यावरती आपल्याला काही प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. पहिल्या एक्सरसाइजमधले काही प्रॉब्लेम आपल्याला एवढ्याच कन्सेप्टवर सॉल्व होतील. ट्राय करूया. एक्सरसाइज 4.1. तर बघा एक्सरसाइज 4.1 क्वेश्चन नंबर 1. इट इज अ व्हेरी सिम्पल. ऑर्डर 2/2चे डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व करायचे आहेत. अगदी सोपे आहेत. बघा क्वेश्चन 1 काय दिला फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट्स. तर ह्या दिलेल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करायची. आपण बघितले कसा सॉल्व करायचा. लेट डी डिटर्मिनंटसाठी कॅपिटल डी घेऊ आपण. आणि काय दिला आहे डिटर्मिनंट 2 -4 7 -15 इज इक्वल टू. आता ऑर्डर 2/2चा डिटर्मिनंट सॉल्व करताना आपण काय करतो ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 × -15 -30 मायनस 7 × 4 7 चौक 28. आता मायनस असल्यामुळे -28. 7 × -4 -28 इज इक्वल टू मायनस इंटू मायनस +28. प्लसचे असल्यामुळे आधी लिहिले आणि हा -30 नंतर लिहिला इज इक्वल टू 28 मधनं 30 जर सबस्ट्रॅक्ट केले तर -2 राहतात.
कारण की लहान संख्येतून मोठी सबस्ट्रॅक्ट केली आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं आपण, तर -2 आन्सर आलं ह्याचं. झालं, सिम्पल आहे. आता बघा, लेट डी इज इक्वल टू डिटर्मिनंट. आता सेकंड नंबरचा डिटर्मिनंट काय दिला आहे बघा, 2i 3 4 -i. आता नेमका हा आय काय आहे, तर हा आय नसून हा आयोटा आहे. आयोटा म्हणजे काय, तर कॉम्प्लेक्स नंबरमधला तो इमॅजिनरी पार्ट आहे. त्याची व्हॅल्यू काय आहे तुम्हाला सॉल्व करताना सांगतो मी. बघा, आधी सॉल्व करू. 2i इंटू -i -2i स्क्वेअर मायनस 4 इंटू 3 12 4 त्रिक 12 इज इक्वल टू -2 ॲज इट इज. आय स्क्वेअरची व्हॅल्यू असते -1 आणि हा -12 ॲज इट इज इथं लिहितो मी. बघा, देअरफॉर आय स्क्वेअर इज इक्वल टू -1. ही कॉम्प्लेक्स नंबरमधली आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते, -1. मग आय स्क्वेअरच्या जागेवर -1 पुट केला. -2 इंटू -1 +2 आणि हा -12 ॲज इट इज. 2 मधनं 12 सबस्ट्रॅक्ट केले तर -10, म्हणजे -10 आन्सर आलं ह्या डिटर्मिनंटचं. म्हणजे ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली -10. सिम्पल आहे. नेक्स्ट पुढचे बघूया. आता ऑर्डर 3/3चे 2 डिटर्मिनंट दिलेत आपल्याला, क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4. आता बघा, ऑर्डर 2/2ची सॉल्व केले आपण आधीचे 2 क्वेश्चन. आता हे बघा सॉल्व कसे करायचे. तर क्वेश्चन नंबर 1 मधला 3rd नंबर, सोल्युशन लेट डी इज इक्वल टू डिटर्मिनंट 3 - 4 5 1 1 -2 2 3 1 इज इक्वल टू प्लस मायनस प्लस. पहिल्यांदा हे लिहून ठेवायचे प्लस मायनस प्लस. मग बघा 3 घ्यायचा इन द ब्रॅकेट. हा 3 घेतल्यावर फर्स्ट कॉलम सोडून द्यायचा हे, आणि हा डिटर्मिनंट सॉल्व करायचा. मग हा डिटर्मिनंट कसं सॉल्व करणार, ऑर्डर 2/2चा आधी आपण सॉल्व केले त्या पद्धतीने. 1 × 1 1 मायनस 3 × -2 -6, ते मायनस आणि हे मायनस +6. त्याच्यानंतर मायनस इंटू मायनस +4 इन द ब्रॅकेट. आता हा 4 घेतल्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्यायचा. हे पहा, राहिलेला डिटर्मिनंटचे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सबस्ट्रॅक्शन. 1 × 1 1 मायनस 2 × -2 -4, ते मायनस आणि हे मायनस +4. त्याच्यानंतर हा 5 प्लसचा 5 +5 इन द ब्रॅकेट. फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून द्यायचा. आता ह्या डिटर्मिनंटला सॉल्व करायचं ऑर्डर 2/2च्या. 1 × 3 3 मायनस 2 × 1 2 इज इक्वल टू 3 ॲज इट इज. 1 + 6 7 4 ॲज इट इज. 1 + 4 5 5 ॲज इट इज. 3 मधनं 2 गेला 1 इज इक्वल टू 7 × 21 4 × 5 20 5 × 1 5 इज इक्वल टू. आता यांची ॲडिशन करू आपण. काय येईन ॲडिशन, 20 आणि 20 40 आणि 5 आणि 1 640. दिस इज युअर आन्सर. इट इज अ व्हेरी सिम्पल 46. आता हे बघूया. बघा, सोल्युशन लेट डी इज इक्वल टू डिटर्मिनंट A H G H B F G F C. ह्या डिटर्मिनंटची गरज पडणार आहे आपल्याला बऱ्याच जागेवर, आणि 12ला पण पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये ह्याची गरज पडणार आहे. सध्या फक्त इथं दिले ह्याची व्हॅल्यू काढा, तेवढेच काढू. पण नंतर हा डिटर्मिनंट आपल्याला ध्यानात ठेवून बऱ्याच टॉपिकमध्ये यूज करायचा आहे. त्यासाठी ह्याला असं ध्यानात ठेवलेलं आहे आपण, ऑल हाय स्कूल गर्ल हॅव्हिंग बॉय फ्रेंड गो फॉर कॉलेज. ऑल हाय स्कूल गर्ल हॅव्हिंग बॉय फ्रेंड गो फॉर कॉलेज. म्हणजे एक टेक्निक आहे ती सध्या इथं गरज नाही, नंतर आपल्याला गरज पडणार आहे. सध्या ह्याची व्हॅल्यू काढू आपण. बघा, प्लस मायनस प्लस. मग हा ए ॲज इट इज घेऊ इन द ब्रॅकेट. फर्स्ट कॉलम सोडून द्यायचा. B × C BC मायनस F × F F स्क्वेअर. नंतर मायनस H इन द ब्रॅकेट.
फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्यायचा, एच सी मायनस जी एफ नंतर प्लस जी इन द ब्रॅकेट, फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून द्यायचा, एच एफ मायनस जी बी इज इक्वल टू, आता एने जर ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं होतं ए बी सी एने इथं मल्टिप्लाय केलं तर मायनस ए एफ स्क्वेअर, एचने मल्टिप्लाय केलं तर मायनस एच स्क्वेअर सी मायनस इंटू मायनस प्लस एच जी एफ, जीने मल्टिप्लाय केलं तर परत एच जी एफ आणि इथं मल्टिप्लाय जर केलं तर मायनस जी स्क्वेअर बी इज इक्वल टू, आता पहा ए बी सी एफ स्क्वेअरची टर्म आहे का नाही, मायनस एफ जी एच ए एफ स्क्वेअर नंतर ए एफ स्क्वेअर नंतर मायनस एच स्क्वेअर सी आणि नंतर हे मायनस जी स्क्वेअर बी आणि हे एच जी एफ प्लस एच जी एफ 2 जी एफ. फक्त लिहिताना ह्याला क्रमाने लिहू व्यवस्थित काय लिहायचं तर पहिल्यांदा ए बी सी लिहू आपण, ए बी सी नंतर हा प्लस 2 जी एफ आणि नंतर हा लिहू आपण मायनस ए एफ स्क्वेअर नंतर मायनस जी स्क्वेअर बी आणि नंतर मायनस एच स्क्वेअर सी असं लिहूया. तर ही झाली व्हॅल्यू कशाची, ह्या डिटर्मिनंटची. तर अशा पद्धतीने ऑर्डर 3/3चा डिटर्मिनंट आपण सॉल्व करू शकतो. आता इथं नंबर नाही म्हणून हे असंच राहणार, जर नंबरिंग असते तर ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन झालं असतं, त्याच्यामुळे ह्याला ॲज इट इज ठेवायचं. स्क्रीनशॉट घ्या काढून किंवा लिहून घ्या. बघा क्वेश्चन नंबर 2 म्हणजे टाईप 2. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स इफ एक डिटर्मिनंट दिला आहे ऑर्डर 2/2चा आणि इज इक्वल टू 0 दिले आणि त्यात अननोन एक्स दिला आहे. तर हा डिटर्मिनंट सॉल्व करायचा आणि आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची. मग बघा कसा फाइंड करणार आपण. सिंपल आहे, डिटर्मिनंट सॉल्व करत जाऊ आपण. बघा सोल्युशन. मग हा डिटर्मिनंट कसा सॉल्व करतात तर ह्याचं ह्याचं मल्टिप्लिकेशन. मग बघा एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1 इंटू एक्स प्लस 1 मायनस ह्याचं ह्याचं मल्टिप्लिकेशन एक्स प्लस 1 इंटू एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0. आता ह्या दोन्हीमधनं एक्स प्लस 1 कॉमन काढू शकतो आपण. एक्स प्लस 1 जर कॉमन काढला तर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय राहील एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1 आणि इथला एक एक्स प्लस 1 कॉमन निघाला म्हणजे एक्स प्लस 1 राहिला. हे पहा एक्स प्लस 1 ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू 0. आता हा एक्स प्लस 1 ॲज इट इज हे ब्रॅकेट ओपन करून घेऊ. एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1 मायनसने मल्टिप्लाय करायचं मायनस इंटू एक्स मायनस इंटू 1 मायनस 1 ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू 0. एक्स प्लस 1 इन द ब्रॅकेट. आता इथं प्लस 1 मायनस 1 कॅन्सल. एक्स स्क्वेअर मायनस एक्स आणि मायनस एक्स मायनस 2x इज इक्वल टू 0. आता इथं एक्स प्लस 1 ॲज इट इज ह्या दोन्हीमधनं एक्स कॉमन निघेल. जर आपण एक्स कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये राहील एक्स मायनस 2 आणि हा एक्स कॉमन इज इक्वल टू 0. पहा एक्स कॉमन काढताना मी राईट साईडला कॉमन काढला आहे. एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर एक्स इंटू मायनस 2 मायनस 2x कॉमन काढून अशी स्टेप भेटली. आता ह्या 3 ब्रॅकेटचा प्रोडक्ट म्हणजे 3 टर्मचा प्रोडक्ट कधी 0 असेल, एक तर एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0 पाहिजे और एक्स मायनस 2 इज इक्वल टू 0 पाहिजे और एक्स इज इक्वल टू 0 पाहिजे, तर हे 0 येईल. मग बघा एक्स इज इक्वल टू प्लसचा 1 राईट साईडला गेल्यावर मायनसचा 1 और एक्स इज इक्वल टू मायनसचा 2 राईट साईडला गेल्यावर प्लसचा 2 और एक्स इज इक्वल टू 0. त्यांनी विचारले फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. तर एक्सचे आपल्याला 3 व्हॅल्यू भेटल्या. एक्स इज इक्वल टू -1 एक्स इज इक्वल टू 2 एक्स इज इक्वल टू 0. तर अशा पद्धतीने आपण एक्सच्या व्हॅल्यू फाइंड केल्या. हे पहा असं सॉल्व करायचं होतं. सिम्पल होतं. टेक अ स्क्रीनशॉट और राईट डाऊन.
तर बघा 2 मधला सेकंड काय दिला आहे, x -1 2 2x 1 -3 3 -4 5 = 29. इथं पण xची व्हॅल्यू फाइंड करायची. मग ह्याला सॉल्व करत जाऊ आपण. ह्याला सॉल्व करताना आपण काय करतो, प्लस मायनस प्लस. ओके, मग हा प्लसचा x इन द ब्रॅकेट हा घेतल्यानंतर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून द्यायचा आणि यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सबस्ट्रॅक्शन. 1 × 5 5 मायनस -4 × -3 +12 नंतर हा मायनस इंटू मायनस +1 इन द ब्रॅकेट. मग हा एलिमिनेट घेतल्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्यायचा. 2x × 5 10x मायनस 3 × -3 -9 ते मायनस आणि हे मायनस +9 त्याच्यानंतर +2 इन द ब्रॅकेट. हा 2 घेतल्यानंतर फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून द्यायचा. 2x × -4 -8x कारण की 4 2 8 आणि मायनस असल्यामुळे मायनस. 3 × 1 3 = 29. आता मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल आपल्याला. x × 5 किंवा x ॲज इट इज. 5 मधनं 12 सबस्ट्रॅक्ट करायचे, सोपं साधं. -7x किंवा 12 मधनं 5 सबस्ट्रॅक्ट केले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं तरी चालतंय. त्याच्यानंतर प्लस 1 × 10x 10x 1 × 9 9. आता इथं 2 × -8x -16x 2 × -3 -6 = 29. 10x मधनं 7x सबस्ट्रॅक्ट केले तर 3x राहतील. 10x मधनं 7x सबस्ट्रॅक्ट केले तर 3x. 9 मधनं 6 सबस्ट्रॅक्ट केले तर 3 राहतील आणि हा -16x = 29. त्याच्यानंतर 3x मधनं 16x सबस्ट्रॅक्ट केले तर किती राहतील, 13 14 15 16 -13x. आणि 3x मधनं 16x सबस्ट्रॅक्ट करायचे -13x 13 14 15 16 हा +3 = 29. -13x = 29 प्लसचा 3 राईट साईडला गेला -3 -13x = 29 मधनं 3 सबस्ट्रॅक्ट जर केले तर किती राहतील, 26 27 28 29 26. x = 26. हा -13 डिवाइड होईल, इकडे मल्टिप्लाय इकडे डिवाइड. तर x = मायनस ॲज इट इज 13 13 2 26 म्हणजे xची व्हॅल्यू आली -2. इट इज अ व्हेरी सिम्पल. नाव राईट डाऊन किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. क्वेश्चन नंबर 3 म्हणजे टाईप 3. आता 3 काय विचारला आहे, फाइंड x अँड y. आता इथं 2 अननोन काढायचे आहेत आपल्याला, x आणि y. इफ आणि ऑर्डर 3/3चा डिटर्मिनंट दिला आहे = x + iy वेअर i² = -1. आता हा प्रॉब्लेम सोपा आहे, परंतु तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर ही कन्सेप्ट थोडीशी माहीत पाहिजे. आणि मी कॉम्प्लेक्स नंबर चॅप्टरचा पूर्ण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जा, कॉम्प्लेक्स नंबर चॅप्टरचं बेसिक बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला हे i² म्हणजे काय हे कन्सेप्ट कळेल. आय नसून तो आयोटा आहे, मग त्यांनी आयोटाची व्हॅल्यू दिलेली आयोटा² = -1. तरी पण इथं शॉर्टकटमध्ये तुम्हाला काही व्हॅल्यू सांगतो मी. हे पहा, ह्या व्हॅल्यू ध्यानात ठेवायच्या. आयची व्हॅल्यू असते √-1, i² ची व्हॅल्यू असते -1, i³ ची व्हॅल्यू असते -i, i⁴ ची व्हॅल्यू असते 1. या 4 व्हॅल्यू पाठच ठेवायच्या कॉम्प्लेक्स नंबरमधल्या. तर बाकी काही नाही, एवढ्या व्हॅल्यूचा यूज करून आपण हे सॉल्व करू शकतो. बाकी काही डिटेलमध्ये कॉम्प्लेक्स नंबर बघायची गरज नाही. मग बघा आता हे कसं सॉल्व करायचं. तर सोल्युशन, मग इथं प्लस मायनस प्लस. ओके, मग बघा 4i घेऊ आपण. 4i इन द ब्रॅकेट. मग 4i एलिमेंट घेतल्यावर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून द्यायचा. ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन किंवा एक करू ना आपण. ह्याला थोडंसं सोपं करून घेऊ. बघा, लगेच सॉल्व करण्यापेक्षा काय करू आपण, ह्याला थोडंसं इझी करून घेऊ. म्हणजे ज्या व्हॅल्यू माहिती आहेत त्या पुट करू. ह्याला मी परत लिहितो आहे बघा. 4i ॲज इट इज.
आता इथं आय क्यूबची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. आय क्यूबची व्हॅल्यू आपण लिहिली, हे पहा आय क्यूब इज इक्वल टू मायनस आय. इथं लिहितो मी मायनस आय. 2i ॲज इट इज, 2i ॲज इट इज, 1 ॲज इट इज, 3i स्क्वेअर. तर आय स्क्वेअरची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय -1 आहे. मग इथं जर -1 पुट केलं तर -1 इंटू 3 -3 आणि हा 4 ॲज इट इज 5 -3i इज इक्वल टू x प्लस आय वाय. आता डिटर्मिनंट सॉल्व करू आपण. बघा प्लस मायनस प्लस. आता 4i घेऊ आपण. 4i इन द ब्रॅकेट. 4i घेतल्यानंतर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून द्यायचा आणि हा डिटर्मिनंट सॉल्व करायचा ऑर्डर 2/2 चा. -3 इंटू i -3i मायनस. आता हे मायनस इंटू मायनस प्लस झालं म्हणजे आय ॲज इट. एक मिनिट. हा 4i घेतल्यानंतर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून दिलं. -3 इंटू i -3i आणि -3 इंटू 4 -12. ते मायनस आणि मायनस +12. त्याच्यानंतर मायनस इंटू मायनस प्लस झाला प्लस आय इन द ब्रॅकेट. हा एलिमिनेट घेतल्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्यायचा आणि ह्याला सॉल्व करायचं. 1 इंटू आय मायनस 5 इंटू 4 20. त्याच्यानंतर 2i प्लस 2i इन द ब्रॅकेट. हा एलिमिनेट घेतल्यावर फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून द्यायचा. मग हे डिटर्मिनंट सॉल्व करायचं ऑर्डर 2/2 चा. 1 इंटू -3 -3. 5 इंटू -3 -15. 5 3 15 -15. ते मायनस आणि मायनस +15 इज इक्वल टू x प्लस आय वाय. आता ह्या 4i ने ह्या दोन्हीला मल्टिप्लाय करायचं. 4i इंटू -3i -12i स्क्वेअर. 4i इंटू 12 बारीक बार 5 2 24 32 36 62 48 आय. ह्या आय ने मल्टिप्लाय करायचं. आय इंटू आय स्क्वेअर. आय इंटू -20 -20 आय. 2i इंटू -3 -6i. 2i इंटू 15 30i इज इक्वल टू x प्लस आय वाय. आता -12 ॲज इट इज. आय स्क्वेअरची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे -1 आहे. मग इथं -1 पुट करायचा प्लस 40. चला 48i मधनं 20i सबस्ट्रॅक्ट करा. हे पहा 48i मधनं 20i सबस्ट्रॅक्ट जर केले तर इथं काय राहील 28i म्हणजे ह्याची आणि ह्याची सबस्ट्रॅक्शन केली आपण. त्याच्यानंतर 30i मधनं 6i जर सबस्ट्रॅक्ट केले तर किती राहतील 24i आणि त्याच्यानंतर हे ॲज इट इज आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे -1 आहे. त्याच्यानंतर बाकी ॲज इट इज x प्लस आय वाय. -12 इंटू -1 प्लस 12. आता ह्यांची ॲडिशन होईल. ॲडिशन काय येईल 8 प्लस 4 12 कॅरी 1 2 2 4 आणि 1 5 52i आणि हा -1. तर ठीक आहे -1 इज इक्वल टू x प्लस आय वाय. 12 मधनं 1 जर सबस्ट्रॅक्ट केले तर 11 प्लस 52i इज इक्वल टू x प्लस आय वाय. आता पहा लेफ्ट साईडला पण कॉम्प्लेक्स नंबर आहे, राईट साईडला पण कॉम्प्लेक्स नंबर आहे. हे कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्म आहे. ह्याला रिअल पार्ट म्हणतात, ह्याला इमेजिनरी पार्ट म्हणतात. ह्याला रिअल पार्ट म्हणतात, ह्याला इमेजिनरी पार्ट म्हणतात. रिअल पार्ट आणि इमेजिनरी पार्ट मिळून कॉम्प्लेक्स नंबर तयार होतो. म्हणजे ज्याच्यासोबत आयोटा आहे तो इमेजिनरी पार्ट, ज्याच्यासोबत आयोटा आहे तो इमेजिनरी पार्ट, ज्याच्यासोबत आयोटा नाही म्हणजे आय नाही तो रिअल पार्ट. मग इक्वेट करायचे इथं रिअल पार्ट आणि इमेजिनरी पार्ट. इक्वेटिंग रियल अँड इमेजिनरी पार्ट्स वी गेट. मग रिअल पार्ट आणि इमेजिनरी पार्ट जर इक्वेट केले तर काय भेटेल आपल्याला बघा. x इज इक्वल टू 11 अँड y इज इक्वल टू 52.
भेटल्या व्हॅल्यू आपल्याला एक्स आणि वाय विचारलं होतं. एक्स इज इक्वल टू 11, वाय इज इक्वल टू 52. चेक करू आपण, बरोबर आहे का आपला आन्सर. एक्स इज इक्वल टू 11, वाय इज इक्वल टू 52, करेक्ट आहे. तर बघा, व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा, लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये एक्सरसाइज 4.1 मधले क्वेश्चन 3 पर्यंत कवर केलेले आहेत. क्वेश्चन 3 पर्यंत. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 4 पासून पुढचे क्वेश्चन कव्हर करूया आणि त्याची कन्सेप्ट पण थोडीशी वेगळी. त्याच्यामध्ये आपल्याला मायनर आणि को फॅक्टर काढायचे आहेत. नेमकं मायनर कशाला म्हणायचं ते कसे फाइंड करायचे, को फॅक्टर कशाला म्हणायचं ते कसे फाइंड करायचे, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. तर आज आपण इथं थांबूया. तर विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसंच नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकनला प्रेस करा. थँक्यू.